तर वाल्मिक कराड बीड हत्या प्रकरणात अजून आरोपी नाही, त्यामुळे कराडवर बकोका लावण्यात आलेला नाहीये। धाराशिवमध्ये मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जरांगे पाटील या मोर्चात सहभागी आहेत, परंतु आताची सर्वात मोठी बातमी म्हणजे जे हत्या प्रकरणातील आरोपी आहेत त्या सर्वांना मोक्का लावण्यात आलेला आहे। पण बीडच्या मी म्हणलोच ना मागच तुम्हाला, हे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे कुटुंबाला आणि अधिवेशनात सुद्धा की सगळ्या आरोपींना मोका लावण्यात येणार, अंडर ट्रायल चालवली जाणार, सगळ्यांना फासावर लटकवलं जाणार, कोणालाही सोडलं जाणार नाही। आमचं फक्त मुख्यमंत्र्याकडे आणखीन एक प्रामाणिक मत की जे राज्यात हे नेटवर्क आहे ना याचं गुंडगिरीचं, त्या धनंजय मुंडे यांनी पसरलेलं, याचा नायनाट करा। हे बलात्कार करतात, हे दरोडे टाकतात, हे खुन करायला लागलेत, हे हत्याचा प्रयत्न करायला लागलेत, सरकारी काही पण वरपडून खातात, कोणाचा विमा पण खाणार, कोणाच्या जमिनी, कोणाचे प्लॉट, म्हणजे अनेक तक्रारी यायला लागल्यात। आता अंतरवाली सुद्धा परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी यायला लागल्या। ही जी परिस्थिती चालली ना, याच्यामुळं देवेंद्र फडणवीसांनी ही साखळी पूर्ण त्या खंडणी आणि खून करणारे हे दोन्ही एकच आरोपी आहेत। ही जी साखळी आहे ना, ही 302 मध्ये सगळी घालायची। आता जे आरोपी आहेत सगळे खंडणीतले ते 302 मध्ये टाकणं गरजेचं आहे आणि ते मुख्यमंत्री टाकतील। मी त्यावेळेस काय सांगितलं होतं, आम्हाला अशा अपेक्षा आहे, मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून तर मराठी शांत आहेत ना, म्हणून शांत आहेत। हे सगळे मध्ये जाऊ द्या। आता ही राज्यात जेवढी साखळी जवळपास हे 200-400-500 भरू शकते। आंदोलन करणारे जे आहेत ना टोळी, धनंजय मुंडेंनी जी संघटित गुन्हेगारी करणारी टोळी पाठवली ना आंदोलन करायला, ही पण तपासा एकदा। ही लाभार्थी टोळी सुद्धा सगळी, हे सगळे आरोपी होऊ शकते, यांनाही सोडू नका आणि परभणीच्या मॅटरला सुद्धा न्याय द्या।